आणि एक महत्त्वाची बातमी, खरातच्या फार्म हाऊस समोर 17 एकर आंब्याची बाग आहे। बागेमध्ये असणाऱ्या विहिरीचा खरातकडनं अघोरी पूजेसाठी वापर केला जायचा। पूजेच्या दरम्यान रिमोटवर जाणाऱ्या नागाचं दर्शन भक्तांना घडवून द्यायचा। बाबा अशोक खरात प्रकरणामध्ये त्याच्या अटकेनंतर आतापर्यंत त्याने ज्या महिलांची गैरवर्तन केलेलं होतं त्याही एक एक करून पुढे येत आहेत आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता अनेक मोठे खुलासे होताना पाहायला मिळत आहेत। मात्र अशोक खरातनं ज्या भोंदूगिरीवरती हे साम्राज्य सगळं उभं केलेलं होतं त्याचा एक एक पार्ट आपण समजून घ्यायचा झाला तर सगळ्यात महत्त्वाचं, जिथून या सगळ्या साम्राज्याची सुरुवात होते त्या अशोक खरात ज्या मंदिरामध्ये पूजा करायचा त्या शिवनिक संस्थानाच्या ईशानेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये आता आपण आहोत आणि याच मंदिराच्या अगदी उजव्या बाजूला अशोक खरातचं हे कोट्यवधी रुपयांचं एक फार्म हाऊस आपल्याला पाहायला मिळेल। पाठीमागच्या बाजूला हे फार्म हाऊस आहे आणि याच फार्म हाऊसच्या परिसरामध्ये जवळपास 17 एकर मध्ये पसरलेली ही आंब्याची बाग आपल्याला पाहायला मिळते, जी चहूबाजूने पूर्णपणे विस्तारलेली आहे। मंदिराच्या उजव्या बाजूला हा सगळा परिसर आहे जो आपल्याला आंब्याची बाग जी पाहायला मिळते आणि त्याच्या अगदी बाजूला हे जवळपास 15 कोटींचं सांगितलं जाणारं हे फार्म हाऊस जे आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। भोंदूबाबा जरी देवपूजा करत असला किंवा तो भोंदूगिरी करून लोकांना मूर्ख बनवत असला तरी मात्र त्यानं आपलं आर्थिक साम्राज्य कशा पद्धतीने उभं केलेलं होतं त्याचा हा एक उत्तम नमुना आहे। आणि नाशिकमधल्या याच फार्म हाऊसच्या अगदी पुढच्या बाजूला म्हणजे आंब्याच्या बागेमध्ये एक छोटी विहीर आहे, ज्या विहिरीच्या कठड्यावरती उभा राहून रात्रीच्या वेळेला अशोक खरात हा पूजा अर्चा करायचा आणि लोकांना मूर्ख बनवायचा, वेड्यात काढायचा। त्या मंदिराच्या बाजूला असणाऱ्या विहिरीच्या कठड्यावरती आता आपण आहोत आणि हीच ती विहीर आहे जी विहीर अनेक FIR मध्ये नमूद आहे किंवा आतापर्यंत जी काही माहिती समोर आलेली आहे ज्या विहिरीचा उल्लेख आहे आणि याच विहिरीच्या बाजूला उभं राहून भोंदू अशोक खरात हा रात्रीच्या वेळेला पूजा करायचा आणि याच विहिरीतून तो साप बाहेर काढायचा जो रिमोट वरती चालतो किंवा नकली साप आहे अशी देखील आख्यायिका आता अनेक जे काही दाखले दिले जात आहेत किंवा जे काही माहिती समोर येते त्याच्या माध्यमातून कळते आहे। आपण पाहतोय भोंदू अशोक खरातनं जे साम्राज्य उभं केलेलं होतं त्या साम्राज्याचा एक एक नमुना जर समजावून घेतला तर या मंदिराच्या परिसरामध्ये जी काही कामं त्यानं करून घेतलेली होती त्यासाठी 2018 साली राज्याच्या पर्यटन विभागानं पर्यटन मंत्री जयकुमार रावल जेव्हा होते त्यांनी जवळपास 1,05,00,000 निधी मंजूर केलेला होता जो मंदिर परिसरातल्या वेगवेगळ्या सुशोभीकरणासाठी वापरण्यात आलाय। मात्र दुसऱ्या बाजूला जे अशोक खरातचं मोठं असं अवाढव्य असं हे फार्म हाऊस पाहायला मिळते ते जवळपास 15 कोटी खर्च करून बांधलं गेलंय असं देखील बोललं जातं आणि याच फार्म हाऊसच्या अगदी चहूबाजूला हा जो परिसर आहे तो जवळपास 17 एकरचा आहे असं सांगितलं जातं आणि या सगळ्या परिसरामध्ये ही पसरलेली आंब्याची बाग पाहायला मिळते आहे। एखादा सधन शेतकरी असावा किंवा एक चांगला उद्योगपती असावा ज्याला एक निवांत असं जगणं आवश्यक असतं तशाच पद्धतीचं या भोंदू अशोक खरातचं जगणं जे आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय आणि या सगळ्या प्रकरणामध्ये अटकेची कारवाई केल्यानंतर आता या अशोक खरातनं जे काही गैरकृत्य केलेली होती त्याची एक एक उदाहरणं समोर येत आहेत आणि त्याच्या विरोधामध्ये तक्रारी देखील समोर येत आहेत। या विहिरीमध्ये अनेकांनी साप बघितलेला आहे असं त्याच्याकडे पूजा अर्चेसाठी येणारे लोक सांगतायत आणि याच विहिरीचा वापर हा वेगवेगळ्या पूजा अर्चांसाठी अशोक खरातनं केलेला होता असं देखील बोललं जात आहे। सध्या SIT कडून एक एक पुरावे या सगळ्या प्रकरणामध्ये जमा केले जात आहेत। मात्र खास करून या विहिरीचा उल्लेख जो आहे तो देखील केला जातोय। अशोक खरात जी उपकरणं किंवा रिमोट वरती चालणारी